माझ्याजवळ हे कस्टमरांचं ब्लाऊज आलेलं, अंगावरून माप घेतलं आणि त्यांना म्हटलं होतं की तुमची चेस्ट जी आहे ही जास्त आहे तर थोडी लेंथ जास्त ठेवा, पण त्यांना ते पटलं नव्हतं. ब्लाऊज स्टिच झाला, घातला, खूप छान फिटिंगला बसला. मी साईडने तुम्हाला फोटोसुद्धा दाखवणार. हा अशा पद्धतीने ब्लाऊज कप्स टाकले नाही तर एवढी छान अशी फिटिंग आलेली आहे. पण त्यांना असं वाटतं की समोरून इथनं थोडं जे आहे थोडं जास्त पाहिजे होतं. पण आता ब्लाऊज स्टिच करून झाला आणि ही एवढी छान अशी फिनिशिंगसुद्धा करून झालेली आहे. तर आता पण याला खोलून काढून शिलाई काढून काहीच म्हणजे एकदा हा पॅटर्न एवढा छान रेडी झाला. हा कापड पण हा असा सिंथेटिक साडीमधला आहे. आपण जर शिलाई काढली तर त्याचे धागे निघणार, कुठून तरी ते फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही. हा एक कापड आहे, हा याचा ब्लाऊज पीस मधला कापड नाही. आता मी माझ्या मुलीच्या फ्रॉक मधला काढलेला आहे, म्हणजे तिच्यासाठी कापड घेतला त्यातला काढलाय. आणि आता याला आम्ही एक पॅटर्न रेडी करणार. म्हणजे जर तुमच्याकडे जर एखादी कस्टमर आलं आणि तुमची पण लेंथ थोडीशी कमी झाली, शिवल्यानंतर ती वाटलं त्यांना की नाही इथे आपली लेंथ कमी होत आहे, तर त्यात काहीच न करता ही पद्धत तुम्ही ट्राय करा आणि स्टिच करा आणि नंतर बघा की हा पॅटर्न कसा रेडी होता. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सुद्धा अशी प्रॉब्लेम आली असेल तर तुमचं पण सोल्युशन इथे निघणार. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सगळ्यात आधी करा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा नक्की करा. तर चला आता आपण पॅटर्न रेडी करूया. इथे बघा ब्लाऊजच्या कमरेच्या मापानुसार मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जेवढं वाढवायचं आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून अशा पद्धतीने एक पॅटर्न रेडी केला आहे. हे झाकण आहे आणि झाकणाच्या मदतीने मी कर्व शेप म्हणजे कट पॅटर्नमध्ये हा पॅटर्न रेडी करणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने शिलाई लावून जे आहे हे सगळे अर्धे गोलाकार हे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहे. स्टिच करून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. कट करून झाला की आपल्याला फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आणि इथे कट देताना बघा बिलकुल जे आपल्या कटचे कॉर्नर आहे कर्व शेपचे तिथे बरोबर कैचीने एक छोटा नॉच लावून घ्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की छान फिनिशिंग अशी आलेली आहे. याला प्रेस केल्यानंतर हे असं काहीच दिसणार नाही आणि कॅनव्हास टाकला तर असा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे मी एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं. इथनं मी 22 सोडलेलं आहे आणि हे बिलकुल कडेने जे आहे अशी स्टिच लावून घेतलेली आहे. स्टिच लावून घ्यायची आणि त्यानंतर प्रेस करून घ्यायची आहे. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.